श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये आज जे मी कार्यशाळा घेतात की ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रावर ज्यांचं नाव आहे ते प्रसिद्धीचे मुळे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून आलेले सर्व ज्योतिषाचार्य मंडळी ज्ञान देत आहेत. आणि माझ्याबरोबर नगर परिषदेमध्ये असलेले ज्यांनी मगाशीच सांगितलं की जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य त्यांनी घेतलंय ते माझे सहकारी नगरसेवक सौरभजी मनुष्य. आज खूप आनंद होतोय इथे आल्यावर एका चांगल्या वातावरणात आलेल्याचा आनंद मला मिळाला. ज्योतिषावर बोलण्यात तर माझं काही ज्ञान नाहीये, पण ज्योतिष म्हणजे केवळ भविष्य नव्हे तर मानवी जीवनाला एक चांगल्या प्रकारे कलाटणी देण्याचं एक माध्यम आहे, जे शास्त्रशुद्ध माध्यम आपलं प्राचीन काळापासून आलेलं माध्यम आहे. आणि आपल्या ग्रह नक्षत्राच्या आधारे एक मानवी जीवनाला चांगली कलाटणी त्यामधून मिळू शकते असं हे माध्यम आहे. आणि हे योग्य प्रकारे जर आपण ज्ञान ग्रहण केलं तर नक्कीच आपल्या समोर आलेल्या जी व्यक्ती जो गरजू असतो, ज्याला कुठेतरी काही समस्या निर्माण झालेल्या असतात आणि तो आशेने आपल्याकडे आलेला असतो आणि त्याला योग्य दिशा त्याच्या पत्रिकेच्या आधारे म्हणजे त्याच्या ग्रह दिशांच्या आधारे योग्य दिशा दाखवण्याचं काम आपण सगळी मंडळी करत आहात. आणि हे खरोखरच खूप चांगलं माध्यम आहे. आणि एक चांगला आनंद म्हणजे आम्हाला जसं एखाद्याचं गरजू आला आणि त्याचं काम केल्यावर जो आनंद मिळतो की खूप जण येतात, अनेक समस्या असतात आणि ती सोडवल्याचा जो आनंद मिळतो तसाच आनंद मला वाटतं आपण सर्वांकडून अनेकांना मिळतो. आणि अतिशय चांगलं काम आपण सगळेजण करताय आणि त्या ज्ञानामध्ये वाढ होण्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा इथे घेतल्या जातात. आणि खरोखरच अशा कार्यशाळा घेऊन सर तुम्ही आपल्या सगळ्यांनाच म्हणजे चांगलं आणि हे जे ज्ञान आहे ते प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे सर्वांचं वर्धिष्णू होऊ दे अशी इच्छा मी व्यक्त करते. आणि सरांनी सांगितलं की जागेची नक्कीच आज रत्नागिरी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून मी गेलेली आहे. या शहराची प्रथम नागरिक म्हणून या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी नक्कीच आम्ही जागा उपलब्ध करून देऊ. मंडळी आहेत ती चांगलं समाजभान असलेली मंडळी आहेत आणि या सगळ्यासाठी नक्कीच आम्ही जागा उपलब्ध करून देऊ याची ग्वाही तुम्हाला देते. आणि या सगळ्या कार्यासाठी मी शुभेच्छा देते.